सर इकडे इकडे तुमची व्यवस्था केली आहे सर. मेकअपची व्यवस्था इथे आहे माझी. हा ॲक्च्युली सॉरी सर, काय सर ह्या गल्लीमध्ये सर व्हॅनिटी आतमध्ये येत नाही ना सर. सो आम्ही इथे तुमची व्यवस्था केली. आणि सर सॉरी सर, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच ही कॉमन रूम आहे सर, सगळ्या आर्टिस्टसाठी. इट्स ओके यार. सर व्हॅनिटी आत आली असती ना तर आम्ही तुम्हाला वेगळा रूम दिला असता. अरे नो प्रॉब्लेम. दादा सर आलेत, मेकअप करून घ्या. हो 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 सर रिक्वेस्ट करतो प्लीज आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्यापासून अरे नो प्रॉब्लेम बा. अरे 29 वर्ष. ओके ओके सर. हां हॅलो. नाही नाही वायफाय ऐकणारा असिस्टंट नाही आहे मी. हां चल या दादा. कॅरेक्टर काय काय कॅरेक्टर स्वच्छ. करा. डायरेक्ट पावडर पासून सुरू का? अरे बापरे आले. अरे वा, कितीला देणार? काय रे? अरे बापरे, अच्छा माणूस आहे. मला वाटलं हा मूर्ती रंगवतोय की काय. अशी जीन्सवाली मूर्ती. कमाल करताय. अहो मेकअप चाललाय आमचा. सॉरी सॉरी, गंमत केली हो. हळू 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 करा हळू करा. राम राम. हा राम 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 नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी कॉबरा आहे. नाही आवडला याचा माझा फणा चांगला. आग लागली माझ्या नागोबाला ती काय दिला तू साडी पडली जातो. तुम्हाला पुंगी वाजवता येते? म्हणजे मला नाही कळलं. नाही, डोलून दाखवलं असतं. खरं तर ना ह्या कॉमेडीला ना मी बिलात घेऊन जायला पाहिजे. हे काय केलं? कॉमेडी बिलात गेली. अरे ते कॉमेडी. अरे इधर ही है तो ऐसा क्यों करता है रे? उधर जाने के बाद ऐसा करो ना यार. हाँ तुम्हाला येते कॉमेडी? ऍक्च्युली तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी समीर चौगुले. मी नाही समीर चौगुले, मी मोरे. नाही मग सरळ मोरे म्हणून सांगा ना. मी नाही समीर चौगुले हे कशाला सांगताय? नाही असं कसं. आता मी म्हटलं मोरे तर तुम्ही मला ना पिसारा फुलवायला सांगाल. मी कशाला तुम्हाला पिसारा फुलवायला सांगेन? नाही नाही, मी मोर आहे ना. मग? तुम्हाला वाटेल मी मोर, त्याच्यामुळे मला पिसारा फुलवायला सांगा. एक्सप्लेन नका करू. विनोद पडल्यावर तो एक्सप्लेन करायचाच नसतो. गेला 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 आपल्या हातातला नसतो तो. ऍक्च्युली मी लेखक असल्यामुळे मला कळतात हे विनोद, त्यामुळे प्लीज. अरे तुम्ही लेखक आहात? हो काय लिहता? अरे बापरे. मी स्किट लिहितो. आणि तरी तुमची हिंमत झाली लेखक सांगण्याची? म्हणजे नाही नाही, कसं आहे, उद्या वेल्डिंगवाला म्हणल मी पायलट आहे म्हणून. काय संबंध आहे? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? माझा मेकअप सुरू आहे. नाही नाही, म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक आहो ना तुम्ही? हो पण मी ऍक्टर सुद्धा आहे ना. अच्छा, म्हणजे हा. लेखक पण ऍक्टर पण. हा कशात कमी पडलो म्हणजे दुसरं सुरू केलं? एक मिनिट. कमी पडलं म्हणून दुसरं नाही सुरू केलं मी. नाही, म्हणजे actor, हो, लेखक. मी तेच सांगतो आहे. माझे 2 छंद आहेत, ऍक्टिंग आणि लेखक म्हणून. कळलं का? अच्छा. त्यामुळे मी लेखक आहे तसं मी नट आहे. नट. मी नटखट आहे. ओ. सगळ्या लेडीजना मला मोरे तुम्ही नटखट आहो असं बोलतात का नाही? बरं. बायकांचा माझ्यावर लय लाला का नाही? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ना मला लोक कामदेव बोलतात. काय म्हणतात तुम्हाला? कामदेव. पण मी सगळ्यांना सांगतो माझ्याकडेच काम नाही, मी कुठनं देव. नाही आवडला टाका बिलात. वासाडी पडली असली जोगवरती. चांगला असा वेलाटू मारेल ना नागोबा तेव्हा त्या कळलेल वासाड्याला. जरा प्लीज शांत बसता का? माझा मेकअप सुरू आहे. प्लीज हात जोडतो मी. नाही नाही, तुम्ही Please. मेकअप करा. हां तुम्हाला मेकअप करायची गरज आहे. मेकअप करायची गरज आहे म्हणजे? नाही, असल्या चेहऱ्याचा ऍक्टर म्हणजे मेकअप नको तुम्हाला. एक सेकंड. मी काय म्हणतो, तुम्ही परमनंट ना पीओपी करून घ्या. पीओपी करून घ्या? एक मिनिट. कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? तिकडे डायरेक्ट कसे घुसतात तुम्ही? डायरेक्ट कसं मला बोलता? यू क्रॉसिंग युअर लिमिट. हा प्लीज. ए प्रोडक्शन स्पॉट. कोण आहे इकडे? अरे तू थांब ना बाबा जरा. एवढं तिकडे बघितलं की एवढंच करायचं तुझं. थांब ना जरा.
कौन है ये? कौन है आया इधर? हाँ, उसको बोलो ना जरा यार, मोबाईल से हे रेंज पण नाही आहे यार. अरे कुठून गेले? जरा पटपट करा, जरा प्लीज शांत बसा, मी मेकअप करायचा आहे प्लीज. बाकी हिरो कोण आहे? ही हिरो मीच आहे. लोक बघतील पिक्चर. पिक्चर नाही आहे, ऍड आहे. विहीर कुठे आहे? विहीर विहीर म्हणजे? ते म्हणतात ना, इकडे ऍड तिकडे विहीर. नाही वळला, वासाडी पडली या विनोदावरती. टाका विहिरीत. नाका तोंडात पाणी घुसपडून जाईल ना, मरल ना, तेव्हा त्याला कळेल वासाडी पडली असं विनोद. कौन है ये यार? समझाओ ना उसको, आ क्या करता है? उसको समजाव यार. ओळख नाही पाळख नाही, उगीच मला बोलतोय यार. फक्त पावडर लावतो साल्यापासून, हे दुसरं काहीच करत नाही. इथून मी कुठलं प्रोडक्शन आहे यार, मला हेच कळत नाही यार. मेकअप मॅन हवा. बाकी मस्त. ऍडचं शूटिंग आहे काय? ऍड कुठली ऍड आहे? हा, साबणाची ऍड आहे. मग कास्टिंग बरोबर आहे तुमचा. म्हणजे नाही, बघून चोळावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही गप्प बसा. वाटेल ते बोलताय, जरा शांत बसा आता. युअर क्रॉसिंग ऑन लिमिट. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला ओळखत नाही आहात कोणात. ए उसको बोलो यार. हे प्रोडक्शन. अरे ए, अरे कोण आहे यार इकडे प्रोडक्शन? हे चल लवकर करा, चल. बाकी अरे मस्त रे, चल. ते छत्तीसगडमध्ये हंसदेव तिकडे जंगलामध्ये म्हणजे लाखो झाडांची कत्तल होते, हे माहिती आहे काय तुम्हाला? मी काय करू त्याचं? नाही नाही, करायला पाहिजे ना, तुम्ही ॲक्टर आहो ना. म्हणजे साबण लावा, त्याच्यापेक्षा झाडं लावा, असं लोकांना सांगितलं तर मी तुमचा आदर करू शकतो ना. नका करू आदर ना. तुमचा आदर मला काय करायचा आहे? मला काय जीवन गौरव मिळणार आहे तुमच्या आदरावर? नाही, तुम्हाला कोण देणार जीवन गौरव? ना, तुम्हाला फार फार तर जीवन जंगले देईल कोणतरी. जीवन जंगले कोण आहे? ते आमच्या एरियातला माझा मित्र आहे जीवन जंगले. मग त्याचं काय? तो मला म्हणाला की माझं स्किटमध्ये नाव घे, मी तुला 500 रुपये देईन. अरे येडाच करा तू यार. तुमची माझी ओळख आहे? शांत बसायचं, प्लीज बोलू नका. पाय बी वर करून बसा. काय कोण आहात तुम्ही? हां, शांत बसा ना जरा. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? जरा शांत बसा. उसको बोला यार, पहचान नाही, कुछ नाही, ऐसा खाली पिली ऐसा ये नाही करणं का? बाकी अरे मस्त. ए चल, मस्त आहे, चल. पिक्चरमध्ये तुम्हाला कोण घेत नसेल ना? कशावरून मला पिक्चरमध्ये घेत नसतील? नाही, ते ॲडमध्ये तुम्ही काम करता. नवीन पिक्चर येतोय गुलकंद नावाचा. त्याच्यात तुम्ही कोण आहो, गुल का कंद? गुलकंद नावाचा चित्रपट आहे. नाव आहे चित्रपटाचा गुलकंद. अच्छा, गुलकंद नावाचा चित्रपट आहे? होय. अरे कमाल आहे. लेखक सचिन मोठे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, त्यांचा चित्रपट आहे तो. अच्छा, हा. म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी. हा. अरे वा, मग म्हणजे ते आता पिक्चर करणार. हो. मग आशुतोष गोवारीकर स्किट करणार. फालतू बोलू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, मला टाळकं सटकवू नका. मी शांत आहे, तोपर्यंत शांत आहे. तुम्हाला माहिती आहे काय प्रोजेक्ट आहे ते? खूप विश्वासाने मला तो रोल दिलेला आहे. मेन लीड दिलाय मला, मेन लीड. तुम्हाला लीड रोल दिली ना? हो काय सांगता बाय का? हो. मी जर सचिन गोस्वामी असतो ना, तर मी तुम्हाला क्रीम रोल पण द्याला नसतो. तुम्ही डोक्यात जाऊ नका. मला सांगून ठेवतोय, आपली ओळख आहे. कारण नसताना आले. दिस इज इन्सल्ट. मी सांग, टाळकं सटकवू नका यार. मी सांगून ठेवतोय तुम्हाला. शपथ यार, महत्वाचा प्रोजेक्ट आहे ते. सई तामणकर हिरोईन आहे माझी. सई तामणकर. कोण? सई तामणकर. सई तामणकर? मग म्हणजे तिला आधीच अंदाज होता काय? पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. अरे डोक्यात जाऊ. अरे अरे कोण आहे रे? अरे
बॉस स्पॉट. पिटा दिया. अरे अरे ए, उसको बोलो नहीं यार, कुछ तो बोलो नहीं यार. पर डे लेते हैं, 1 मिनट का तो एक्टिंग करो यार तुम. तामनकर सई तामणकर हिरो ना, मला मस्करी नाही चालणार तिच्याबद्दल. हा, ऑस्कर बिस्कर मिळाले की नाही तुम्हाला? पहिला चित्रपट आहे, ऑस्कर देणार आहेत मला पहिल्या चित्रपटाला माझ्या. खरं तर तुम्हाला बास्कर असं म्हटलं पाहिजे. वाजवे ना फन कर. आई शपथ सांगतो मी आजपर्यंत कधी शूटिंग वर मारलेलं नाही कोणाला. ओळख आहे तुझी माझी, कशाला बोलतो रे माझ्या बरोबर? शांत बस ना तुझं तुझं. गरीब चेहरा करता मारा वाक्य नाही. चल हट. म्हणजे किती वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता? 29 वर्ष. बरीच वर्ष इंडस्ट्रीने सहन केला ना तुम्हाला मग. ए बरं, मराठी सिनेमा जगावा म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं? काय नाही केलं. काय माणूस आहे म्हणजे जंगल तोडतात सगळीकडं, त्यासाठी काय केलेलं आहे ह्या माणसान? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी काय केलेलं नाही का? तू काय केलंस रे? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी तू काय केलंस? माझा कुत्रा हागावा म्हणून मी रस्त्यावर कधी घेऊन जायत नाही त्याला. तर मराठी चित्रपट जगावा त्यासाठी मी काय करणार? अरे मग लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? मला बोलते मारणे. टाळका सटकवू नको. आयुष्यभर सांगतोय खूप झाला तुझा. कधी चिडत नाही मी, तुम्हाला चिडायला लावतोस तुझा. हे आव रे, अरे कोई तो आव यार. घरी गेले की काय सगळे? बाकी कधी जर्नलिस्ट व्हावं असं का वाटलं काय का तुम्हाला? जर्नलिस्ट हा, ते काय असतं, पत्रकार असतं ते. का वाटेल मला? नाही, कसं आहे, पत्रकारिता हा लोकशाहीचा एक खांब आहे का नाही? मग त्याचं काय? काही नाही, हे 8 दिवसापूर्वी वाक्य पाठ केलं होतं, म्हटलं आज म्हणून टाकावा. नाही, आजकाल कसं पत्रकार विसरलेत. नाही, काही अपवाद वगळता काय काय पत्रकार कसे खांबापासून लांब गेलेत म्हणून विचारलं. गप्प बस, जास्त बोलू नको. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी वाजवेन फनकर. मी आयुष्यपत सांगतो, मी बघणार नाही. रेकॉर्ड बिकॉर्ड केली तरी मला नाही फरक पडत. कोणी कळलं काय? शांत बसायचं एकदम. बघतो काय रे खापाट्या मारेन खपाट्यावर एक. बाकी ओहो मस्त. चल लग्न झालंय का तुमचं? पोरं बाला? कमाल आहे माणसाची. त्या राणीच्या बागेत पेगवीन आली ना, त्यांना पोरं बाला झालं, पण ह्या माणसाला अजून पोरं बाला झाले. तुझं झालंय लग्न? हा, तुझं लग्न झालंय का? ओ हॉटेलमध्ये मला कोण बडीशिप देत नाही, मला तर बायको कोण देणार? अरे मग मला कशाला सांगतो का? ए इकडे मिशी लाव मला. चल बस, मी दुसरीकडे जातो बसायला. झाडाखाली बसून इकडे बसायचं नाही. पटकन मिशी लाव. चल, आता मध्ये बोलायचं ना, सांगून ठेवतोय. आयुष्यभर सांगतोय मी. चल मिशी लाव. चल. काय माणूस आहे म्हणजे, तिकडे झाडं तोडतायत त्यासाठी काय ह्या माणसानं काय केलेलं नाही? मराठी पिक्चर जगावा त्यासाठी काही केलेलं नाही. बरं, लग्न पण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे पोराबाला पण झालेलं नाही आहे. काय करायचं या माणसाला यार? बाकी न्यूज वगैरे ऐकता का कधी? बातम्या वगैरे? नाही, ते परवा एक बातमी अशी ऐकली, अमेरिकाने युक्रेन ते वसाड्यामध्ये काहीतरी अशी वादावादी झाली, तर ती वादावादी मिटावी म्हणून तुम्ही काय मध्यस्थी काय केली हो काय? मी कशाला मध्यस्थी? मी नाही केली मध्यस्थी. नाही नाही, करायला पाहिजे ना. कसं आहे, आता अख्खं जग युद्धाच्या उंबरट्यावर आता हा उभा आहे आणि हा माणूस खोटी मिशी लावतोय काय? अरे तू केलंस काही? ते युद्ध थांबावं म्हणून तू काय केलंस मला सांग. मी? हा, काय केलंस मला सांग ना तू. नाही, मी काय, माझ्याकडे एक कुत्रा आहे, रस्त्यावर एखादा कुत्रा भेटला की मी त्यांच्यात मारामारी लावतो आणि गंमत बघत असतो. मी काय त्याला थांबवतो तिकडे? अरे मग मला कशाला बोलतो? अरे कोण आहेस रे तू? कोण आहेस? कुठल्या डिपार्टमेंटचा तिकडे येऊन बसला आहेस? ओळख नाही पाळख नाही. हा तुला ओळखत नाही, कोणी ओळखत नाही. तू कोण आहेस मला सांग फक्त. तू कोण आहेस? ते मी कसं रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात ना हा. त्या गोळा करतो. कसं तुम्ही शूटिंगवालं पाण्याच्या बाटल्या पिताव आणि मोकल्या करताव ना, त्या मी घेतो आणि भांगारवाल्या म्हणून विकतो. किलो मागे 15 रुपये मिळतात, माहिती आहे? अरे तुझी लायकी आहे? तू मला बोलतोस प्लास्टिकच्या या बाटल्या गोळा कर. ऐका ना, ऐका ना, ऐका निघ इकडून. ऐका, ऐका, निघ. ऐका, निघ इकडून. ऐका. तू माणूस समज